आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। या ठिकाणी खरा प्रतिनिधी तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणार असला पाहिजे। त्या ठिकाणी जे म्हणजे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते याची सगळ्यांनी ठिकाणी बोलवणे असताना मला त्या गुंतवणुकीला तुला भविष्यात संधी देईल। तो एक वेळा आम्हाला आले या ठिकाणी आमचे पुत्र एका नगरसेवकाशी, एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिक मधल्या बोलताना बोल की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे। एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दरारे प्रवर्तील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती ठिकाणी केली असती तरी आमची माघार आणि पाठिंबा नक्कीच भेटला असता। पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवेचनेत होतो। आणि त्या विवेचनेतून साठी माझा उत्तर पक्का झाला की निवडणूक कंटेन लढणार। मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिका मी 3 वाजेपर्यंत ठरलो। म्हणजे गीतेंना जर समजा दराडेंचा फोन आला नसता किंवा अशा शब्द वापरले गेले नसते तर तुम्ही माघार घेतली असती? 100% मी गिरीश भाऊ माझ्या आमच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली। त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्याने ठेस पोहोचली आणि त्यानंतर निर्णय हा बदलला। आता ते सार्वजनिक आहे, म्हणजे विद्यानगर सेवकाबद्दल जवळ ते बोलले, मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं। शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी ऐकण्यासारखं होतं तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा। तुम्हाला समजवण्यासाठी भेटण्यासाठी मला त्यांचा प्रयत्न एकदाही पण आले नाही। काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आणि बनवूनच त्याला बोले। आता अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत, आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, महायुतीकडे बहुमत आहे, आपण कशा पद्धतीने एकूणच ही निवडणूक लढणार आहात आणि आपलं काय प्लॅन असणार? मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे, मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळखतो। उद्यापासून या सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेल। तगडं आव्हान वाटत नाही का एवढं की पक्ष आहेत, नेते आहेत किंवा समोर तुम्ही अपक्ष म्हणून आहात? नाही, आता पुन्हा तीच गोष्ट येते। मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते ते लोक या मतदारसंघात आमदार झाली। निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची, या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठली थेअरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही, कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार। आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे। मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो, मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही। मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय। मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरपाळ शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही। महाविकास आघाडीने काही दिलं नाहीये, महाविकास आघाडी नगरसेवक आहेत, आपण महाविकास आघाडी संपर्क साधून महाविकासाचा पाठिंबा मिळवणार? मी डायरेक्टली त्या नगरसेवक जे मतदार आहे मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। नाही, त्यांचा मला संपर्क त्यांचा मला नाही। मला नाशिक मधले काही नगरसेवक त्या ठिकाणी फोन करत होते, पण स्वतः सामंत साहेबांचं माझं त्या ठिकाणी कुठलंही बोलणं काल झाले नाही भेटीसाठी। मी आता तुला समोर सांगतो की पुढील 6 वर्ष रिचेबल राहण्यासाठी फक्त आज 6 तास मी माझा फोन रिचेबल केला होता। पण हे विद्यमान आमदार आहे 8 वर्ष नॉट रिचेबल आहे। आता या मतदारांनी ठरवायचंय 8 वर्ष नॉट रिचेबल असलेल्या व्यक्तीच्या मागे जायचंय का पुढे 6 वर्ष जो माणूस रिचेबल राहणार आहे त्याच्यासोबत जायचंय। पण आता महायुतीचं उमेदवार आहे, भाजप शिवसेना एकत्रित काम करणार, नगरसेवकांना तसे आदेश दिले जाणार, तुम्हाला बघता की नगरसेवक मला मतदान करतील पक्षाचा आदेश डावलून? नक्की या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा लागू होणार नाही। त्या नगरसेवकांचे व्यक्तिगत मत असणार आहे आणि त्यांना मी आपल्याला आज माध्यमातून सांगतो की माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी विचार केलेली 2013 म्हणून मी रेतो फक्त पक्ष भूमिका काढली निवडणुकीच्या सदस्य नाही म्हणून व्यक्तिगत भूमिका आहे आणि गणेश त्यांना त्या ठिकाणी योगदान दिलेलं काही अडचण नाही, त्या पाठीचे विचार आहे पाठी ठरायचं पाठिंबा दिले त्या मी गिरीश टाळू शकतो, पण माझा मी
तुम्ही लढतायत पाठिंबा ठरलेच आहे. असं काही ठरलेलं नाही, पण महाविकास आघाडीचा अजून संपत्ती असेल, असेल त्या ठिकाणी लोक कोणामध्ये मध्ये संस्कार दिले. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.